नमस्कार. संध्याकाळचे 6:30 वाजत आहेत आणि आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी. मी वर्षा नलवडे. या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. गावाकडे नेमकं काय घडतंय बघायचंच आहे, मात्र त्याआधी एक महत्त्वाची बातमी बघूयात. विठ्ठल पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये हिंदीत पूजा घातल्याचा दावा केला जातोय. तर सातपुते नावाच्या एका व्यक्तीकडून ट्विट करत हा दावा करण्यात आलेला आहे. 30 ते 35 कुटुंब मराठी असताना एका कुटुंबासाठी हिंदीमध्ये पूजा घातली असा त्यांचा दावा आहे. पंढरपूरमधील तुलसी अर्चना पूजेचा अनुभव असा समोर येतो आणि आता महाराष्ट्राच्या आद्य दैवताच्या दरबारात देखील हिंदी सक्ती केली जाते का, हा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय. या संदर्भात संकेत कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देतील. संकेत, नेमकं काय घडलंय, नेमका हा दावा कितपत तथ्य आहे? वर्षा, पंढरपूरमध्ये दररोज विठ्ठलाची तुळशी पूजा होते. दिवसातून 2 वेळा तुळशी पूजा होतात. त्या तुळशी पूजेवेळेस जवळपास 40 ते 50 भाविक हे उपस्थित असतात. यामध्ये प्रारंभी अनेक भाषांमधून सूचना दिल्या जातात. त्यामध्ये सुरुवातीला मराठी भाषेमधूनच सूचना या प्राधान्याने दिल्या जातात. मात्र काही वेळा इतर भाविक असताना सुद्धा वेगळ्या भाषेमध्ये सूचना देण्याचा प्रकार होतो. मात्र हे करत असताना ज्यावेळेस ही घटना घडली काल, त्यावेळेस एका मराठी भाविकाने विनंती केली की आम्हाला मराठी समजत नाही, आम्हाला हिंदीतून पूजा सांगाल का. त्यावेळेस हा सर्व प्रकार घडला. मात्र त्याच वेळेस राहुल सातपुते नावक जे भक्त होते त्यांनी हात वर करून सांगितलं की सर्व मराठी असताना आणि महाराष्ट्रात पूजा घडत असताना हिंदी का, असा त्यांनी सवाल उपस्थित केला. मात्र या सर्वांमुळे खरं तर हा वाद आता पुढे आलाय. याबाबतची कैफियत आहे ती त्यांनी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आणलेली आहे आणि त्यातूनच हा सगळा प्रकार पुढे येताना दिसतोय. मात्र मराठी कुटुंबामुळे हा वाद सध्या तरी पुढे आलेला दिसतोय. वर्षा, संकेत, मग मंदिर संस्थांकडून काही सांगण्यात आलंय का? त्यांच्यापर्यंत हा दावा पोहोचलाय का? मंदिर संस्थांकडून आता जी प्राथमिक माहिती मिळते त्या प्राथमिक माहितीनुसार तरी मंदिर संस्थांनी असाच दावा केलेला आहे की मराठी कुटुंबाच्या विनंतीवरूनच आम्ही ही काही सूचना ज्या होत्या आणि पूजा जी आहे ती हिंदीमध्ये सांगितली. मात्र हे सुरू असताना संस्कृत मध्ये जे मंत्रोपचार पूजेच्या संदर्भात केले जातात ते सर्व उच्चार हे संस्कृत भाषेमध्ये करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय. आणि ज्या संस्कृत भाषेमध्ये मंत्रोपचार सुरू असताना काही त्रुटी असतात किंवा काही सूचना असतात त्या वेळोवेळी मराठी भाषेतही दिल्या गेल्या असल्याचंही मंदिर समितीकडून प्राथमिक माहितीनुसार पुढे येत आहे. वर्षा, बरं संकेत, हा सगळा प्रकार नेमका कधी घडलेला आहे? हा सगळा प्रकार काल घडल्याचा सध्या तरी सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत अद्याप जो तपशील आहे तो अधिकृतपणे मंदिर समिती काही वेळामध्ये पुढे आणेल. मात्र हा सध्या तरी जो प्रकार आहे तो काल घडल्याचं सांगण्यात येते. वर्षा, निश्चितच राहुल सातपुते या नावाच्या व्यक्तीकडून खरं तर ट्विट करत हा दावा करण्यात आलेला आहे. मात्र संकेत, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे हिंदीमध्ये काही शब्द देखील सांगण्यात आले आहेत. मात्र मराठीतून त्यानंतर पूजा झाली का? अद्याप त्या संदर्भातली माहिती जी आहे ती मिळालेली नाही. मात्र हिंदीमधून काही शब्द सांगितलेत. मात्र संपूर्ण पूजा ही संस्कृत भाषेमध्ये होते. संकेत, तुम्ही असे सोबत राहा. मंदिराचे विश्वस्त आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊयात. राजेंद्रजी, विठ्ठल मंदिरात जी पूजा होत असते ती हिंदीत झाल्याचा दावा एका भाविकानं केलेला आहे. नेमकं काय घडलं आहे तुम्ही सांगाल? नमस्कार, रामकृष्ण हरी. आपल्याकडे ज्या पांडुरंग भगवान आणि रुक्मिणी मातेच्या तुळशी पूजा होत असतात त्या सर्व मराठीतूनच होत असतात आणि त्याच्याबाबत जे स्तोत्र म्हटले जातात ते संस्कृत असतात. त्याच्यामध्ये कुठल्याही हिंदी भाषेतून कुठलीही पूजा होत नाही. मराठी आणि संस्कृत या 2 भाषेतूनच होत असते. तुळशी पूजा जी ऍक्च्युअल पूजा असते ती सर्व संस्कृत त्या ठिकाणी स्तोत्र म्हटले जातात. परंतु जी पूजा सुरू करण्यापूर्वी जी माहिती सांगितली जाते ती आपण प्राधान्याने मराठीतूनच सांगत असतो. परंतु जी आता तक्रार प्राप्त झालेली आहे 9 ऑगस्ट रोजी, त्या दिवशी एक अमराठी कुटुंब होतं. त्यांना जी माहिती सांगत होते ती समजत नव्हती, त्यामुळे ती त्यांना हिंदी भाषेतून सुद्धा सांगण्यात आलेली आहे. परंतु पूजा ही संस्कृत स्तोत्र ह्याच्यामधूनच केली जाते. ती हिंदी भाषेतून कुठलीही पूजा होत नाही. निश्चितच. मात्र राहुल सातपुते या नावाच्या व्यक्तीने खरं तर ट्विट करत हा दावा केलेला आहे. राजेंद्रजी, 30-35 कुटुंब मराठी असताना एका कुटुंबासाठी हिंदीतून तुम्ही सूचना देताय, मग यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? मराठीतून देखील त्या ठिकाणी सूचना देण्यात आली होती का, किंवा इतर भाषांमधून देखील तिथे सूचना दिली होती का मंदिर विश्वस्तांकडून?
निश्चितच ती तक्रार आता गांभीर्याने आम्ही घेतलेली आहे आणि त्यांच्या तक्रारीनुसार सुरुवातीला मराठीतून सुद्धा सूचना दिलेल्या आहेत, परंतु नंतरच्या सूचना हिंदीतून दिलेल्या आहेत. तर आपण प्राधान्याने आपलं मराठी दैवत असल्यामुळे मराठीतूनच सर्व सूचना देत असतो. काही कुटुंबांना अडचण असेल तर ते इतर भाषेत पण आपण सांगत असतो, परंतु यापुढे सुद्धा मराठीचाच वापर 100% त्या ठिकाणी होईल असाच आमचा प्रयत्न राहील. राजेंद्रजी, हे सगळं नेमकं त्या कुटुंबासाठीच करण्यात आलं होतं की मग इतर वेळेस देखील असं घडत असतं? इतर वेळेस देखील तुम्ही अशा विविध भाषांमध्ये सूचना देता? आपल्याकडं दुसऱ्या राज्यातून दुसऱ्या देशातून सुद्धा भाविक येत असतात, त्यामुळे फक्त पूजेची माहिती आपण इतर भाषेत देत असतो. कुठलीही पूजा इतर भाषेत होत नाही. पूजा ह्या सर्व मराठी आणि संस्कृत या भाषेतूनच होतात. निश्चितच राजेंद्रजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये हिंदीत पूजा घातल्याचा हा दावा केला जातोय, मात्र मंदिर संस्थांकडून या दाव्यासंदर्भात अधिक माहिती घेऊन आम्ही पुढे चर्चा करू असं सांगितलं जात आहे. राहुल सातपुते या नावाच्या व्यक्तीनं ट्विट करत खरं तर हा दावा केलेला आहे. 30 ते 35 कुटुंब मराठी असताना एका कुटुंबासाठी हिंदीत पूजा घातली असा हा दावा आहे. पंढरपूरमधील तुलसी अर्चना पूजेचा अनुभव असल्याचं देखील सातपुते यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.